गणित हा विषय सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा विषय, पण काहींना वाटतं की गणित हा खूप अवघड विषय. तसं पाहिलं तर गणिताचा जर आपण व्यवस्थित कन्सेप्ट वाईज सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून अभ्यास केला तर गणितासारखा कोणताही सोपा विषय आपल्याला सापडणार नाही. कारण की एखाद्या गणिताची जर कन्सेप्ट क्लिअर झाली तर त्यामधल्या व्हॅल्यू जरी चेंज झाल्या तरी आपल्याला ते गणित एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येतच. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळीकडे आता 12वीच्या उन्हाळी तासिका चालू झाल्या असतील किंवा काहीचे नियोजन चालू असेल, तर आपण या मागच्या व्हिडिओमध्ये 12वी बोर्डच्या पेपरचं ॲनालिसिस केलं की गणिताच्या विषयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले व आपण सांगितलेले कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसले याचं ॲनालिसिस आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सुरुवात करायची आहे की 12वीचे जे आपले गणित विषयाचे पार्ट 1 आणि पार्ट 2 विषय आहेत त्यामधल्या प्रत्येक चॅप्टरची कन्सेप्च्युअल आपल्याला स्टडी करायचा आहे की प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की त्याचा वापर आपल्याला येत्या 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये किंवा आपल्या येणाऱ्या CETच्या एक्झाममध्ये त्याचा वापर आपण कसा करू शकतो. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रथमेश नवनाथ कुलाळ तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या या क्रॅक इट विथ मॅथ्स मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या गणित विषयाच्या वेगवेगळ्या चॅप्टरचे ॲनालिसिस, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. त्या अनुषंगाने आपण आपली तयारी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये चालू ठेवणार आहोत. तर पुढील नवनवीन अपडेटसाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. इथून पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती अपडेटेड राहा. थँक्यू.